हे बघ. अभि, अभि. सोहा, पल्स मिळते का बघ. पल्स नाही मिळत आहे. काय झालं? सिस्टर, पेशंटची सपोर्ट सिस्टीम कोणी बंद केली? सर मला खरंच माहित नाहीये. हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी दुसऱ्या वॉर्डमध्ये व्हिजिटला गेले होते. तुम्हाला कळतंय? तुम्हाला कळतंय तुमच्या या वागण्यामुळे आज काय होणार होतं ते? काय झालंय नक्की? मला नक्की कोणी काही सांगेल का? प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी बाहेर थांबा. अहो पण प्लीज. चल बाहेर चल. सोहा, अगं हे सगळं काय चाललंय? मला कोणी काही सांगेल का? तुम्ही सगळेजण का घाबरलाय तितके? आत्याई, दादाचा ऑक्सिजन सप्लाय कोणीतरी बंद केला होता. काय? ऑक्सिजन सप्लाय बंद केला होता? तू बस आधी अगं, अगं पण तू शांत शांत. हे बघ, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. आता सगळं ठीक आहे. ही काय करते इथे? मी बजावलं होतं ना हिला आतमध्ये यायचं नाही म्हणून. कशासाठी आली ही? याच का त्या? हो डॉक्टर. तुमचे मनापासून थँक्स. पण तुम्ही कोणाला आतमध्ये येताना बघितलं? नाही डॉक्टर, कोणीच नव्हतं. काही संशयास्पद हालचाली? नाही. थँक गॉड. तुम्ही वेळेवर आलात म्हणून खूप मोठा अनर्थ टळला. एक सेकंद जरी उशीर झाला असता ना तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. मी स्पष्ट सांगतो, आज फक्त ह्यांच्यामुळे आपल्या पेशंटचा जीव वाचला. रिअली थँक्स. बरं नर्स. येस डॉक्टर. मला पेशंटचे सगळे रिपोर्ट्स हवेत आणि सिक्युरिटी रूम मध्ये जाऊन सांगा की मला सीसीटीव्हीचं सगळं फुटेज हवंय. येस डॉक्टर.
चला येतो. हे तुला कळतंय का डॉक्टर काय म्हणाले? आज मीनाक्षीमुळे दादाचा जीव वाचलाय. सी, काल ऑपरेशन सक्सेसफुल झालं तरीही पेशंटच्या जीवाला धोका होता, म्हणून आम्ही ठोसपणे काही सांगत नव्हतो. पण रात्रीतील काही तासातच त्यांनी दिलेला रिस्पॉन्स प्रचंड कमालीचा आहे. इट्स अ गुड साईन. अशा केसेसमध्ये मेडिकल ट्रीटमेंट पुरेशी नसते. पेशंटची विल पॉवर आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या लोकांची पॉझिटिव्हिटी देखील तितकीच महत्वाची असते. सो क्रेडिट गोज टू यू ऑल्सो. अर्थात हे सगळं चांगलं चालू असताना काल रात्री जो भयानक प्रकार घडलाय, आय मीन, तुमची ती नातेवाईक मुलगी, नाव काय तिचं? मीनाक्षी. यस, मीनाक्षी. ती सावध होती म्हणून, नाहीतर आय कांट इमॅजिन काही घडू शकलं असतं. डॉक्टर, पेशंट कसा आहे आता? वेल, आता तसं काही काळजीचं कारण नाहीये. म्हणजे इज क्वाईट फाईन नाव. आता फक्त आपल्याला त्यांची शुद्धीवर येण्याची वाट बघायची. हॅलो डॉक्टर. डॉक्टर, आम्ही सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक केला. त्यामध्ये एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटतात. तुम्ही प्लीज माझ्यासोबत येऊन चेक करता का? यस, वाय नॉट. लेट्स गो. दादा, कोण असेल तो? तो जो कोणी असेल त्याला मी बघतो. तू फक्त अभिकडे लक्ष दे. Yes. तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला काही होणार नाही. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाच्या बाबतीत काही वाईट घडावं एवढाही देव निष्ठुर नाहीये. हो हो, आता आम्ही हॉस्पिटलमध्येच यायला निघालोय. कधी एकदा सकाळ होती आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये जातोय असं झालं होतं आम्हाला. हो, आई पण तयार होतीये, ती पण येते. बरं, मला एक सांग, अभि कसा आहे आता? हा, आणि डॉक्टर व्हिजिट करून गेले का? गुड. ओके, एक काम करतो, आता आपण आल्यावरच बोलूया तिकडे. हा, आम्ही निघतोय आता. हा, काय झालं? सुहाचा फोन होता. काय म्हणत होती? अभि अभि कसा आहे? अभि आता ओके आहे, आउट ऑफ डेंजर आहे आता तो. देवच पावला म्हणायचा. चला आपण निघूया ना. मला कधी एकदा अभिला पाहिजे असं झालंय. हो, चल निघू. थँक गॉड, तुम्ही वेळेवर आलात म्हणून खूप मोठा अनर्थ टळला. एक सेकंद जरी उशीर झाला असता ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. मीनाक्षी, मी काय म्हणते, तू घरी जाऊन फ्रेश होऊन येतेस का? नाही, नको. बरं, ठीक आहे. मी वॉशरूमला जाऊन येते. तुझ्यामुळे माझ्या अभिचा जीव वाचलाय. नाही म्हणजे सगळेजण तसं म्हणतायत म्हणून मी मानतेय तसं, पण त्यासाठी मी तुझे आभार मानते.
हा, पण याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्याबद्दलचं मत बदललंय. मी तुला आधीही बजावून सांगितलं होतं आणि आताही बजावून सांगते, अभिच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. एवढंच काय, त्याच्या नजरेलाही पडायचं नाही. आता राहिला प्रश्न तो तू केलेल्या उपकाराचा. माझ्या अभिचा जीव वाचवलायस तू. या उपकाराची परतफेड करणं माझी जबाबदारी आहे. काय मागायचंय ते माग, मी देईन तुला. अगं खरंच माग, मी कुणाचेही उपकार ठेवत नाही आणि तुझ्या बाबतीत तर नाहीच नाही. खरंच मी मागीन ते तुम्ही द्याल? नाही म्हणजे मी मागितल्यावर तुम्ही नाही म्हणणार नाही ना? जे काही मागायचंय ते आधी माग तर खरं. अभि पूर्ण बरे होईपर्यंत मला त्यांची सेवा करायची आहे. एकदा का ते पूर्ण बरे झाले की मी स्वतःहून इथून निघून गेलेली असेल. प्लीज मला एवढं करू द्याल? वंस अभि कसं आहे? कुठे आहे? ठीक आहे. चला मी तुम्हाला दादाकडे घेऊन चलते. मॅडम तुम्हीच आहात का? हो मीच. तुमच्यासाठी फोन आला आहे. हॅलो. हाँ हेलो मीनाक्षी, अगं मी नैना बोलतीये. हां बोल नाही ना. अभि कसे आहेत? बरे आहेत आता. आणि डॉक्टर काय म्हणाले? धोका टळला आहे, तरी काळजी घ्यावी लागणार आहे. धोका टळला आहे महत्वाचं, नाहीतर एवढ्या क्रिटिकल कंडिशन मधून बाहेर पडणं एवढी साधी गोष्ट नाहीये. अगं धोका टळलाय की वाढलाय काही कळत नाहीये ग. अगं काय झालं, असं का म्हणतेस तू? अगं अभि अपघातातून वाचलेले असले तरी कोणीतरी त्यांच्या जीवावर उठले. त्यांची ऑक्सिजन सपोर्ट सिस्टम कोणीतरी काढून घेतलेली होती. केवळ नशीब बलवत त्यांना म्हणून वाचलेत ते. काय? अगं काय सांगतेस तू हे? अभिना कोणीतरी? हो हो, मी ते सगळं सविस्तर तुला नंतर सांगेन. मला आता आज जायला हवं. हां बाय. अभि अभि बोल ना माझ्याशी. मी आई बोलते. अभि बघ ना रे. वहिनी, अगं सावळी स्वतःला. हे बघ, आता काळजीचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय आणि देवाच्या कृपेने सगळं काही ठीक होईल ग. सगळं ठीक होईल. डॉक्टर हॅलो सर. डॉक्टर आमच्या पेशंटच्या बाबतीत काळजी करण्यासारखं काही नाहीये ना आता? नाही, हे स्टेबल ना.
आता ते रिस्पॉन्सही चांगला देत आहेत. आम्ही आता त्यांची फक्त शुद्धीवर येण्याची वाट बघतो. आणि हो, काल रात्री जो प्रसंग घडला, म्हणजे ज्याने पेशंटची सपोर्ट सिस्टीम बंद केली होती, ती व्यक्ती सीसीटीव्ही मध्ये ट्रेस झाली. त्याचा चेहरा नीट दिसत नाहीये, पण तरी तुम्ही एकदा सिक्युरिटी रूम मध्ये जाऊन सगळ्यांनी चेक करा. कदाचित तुमच्यापैकी कोणीतरी त्याला ओळखू शकेल आणि पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन मध्ये मदत होईल. डॉक्टर, अभिची सपोर्ट सिस्टीम म्हणजे? सुहा, तुम्ही सगळे शांत व्हा. आपण इथनं बाहेर जाऊ, मी सगळं सांगते तुम्हाला. दादाला आराम करू द्या आता. हा? सुहा, पवार, तुम्ही एक काम करा, ती सीडी टेक्निकल टीमकडे पाठवून द्या आणि नंतर मी सांगितल्याप्रमाणे कामाला लागा. ओके? तुमचे सगळे सोर्सेस ऍक्टिव्ह करा. काही झालं तरी त्या माणसाचा शोध लागलाच पाहिजे. इज इट क्लिअर? काही कळलं का त्या माणसाबद्दल? नाही अजून, पण मी माझे सगळे सोर्सेस कामाला लावले. आम्ही लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचू. बाय द वे, थँक्यू. कशाबद्दल? तुमच्यामुळे अभि वाचला, नाहीतर मी माझा भाऊ गमावला असता आज. तर तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही मला. माझे आभार मानायची काहीच गरज नाहीये. मी तर फक्त निमित्त होते. आणि कुठल्या चांगल्या माणसाबरोबर काही वाईट घडत असेल तर देव त्याच्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवतोच. कदाचित अभिंसाठी मला पाठवलं असेल. तर काल जे काही घडलं ते सगळं असं आहे. मीनाक्षी तिथे होती म्हणून आज दादा आपल्यात आहे. ती नसती तर मीनाक्षी, काय झालं? तुम्ही का रडताय? तुझे कुठल्या शब्दात आभार मानू तेच समजत नाहीये मला. तुम्ही शांत व्हा बघू. आधी जे काही घडायचंय ते घडून गेलंय. आता अभिंना काही होणार नाही. ना आपण होऊच देणार नाही काय. तुम्ही शांत व्हा. मला एक गोष्ट कळत नाही की कोण आहे असा की जो अभिच्या जीवावर उठलाय, किंवा अभिच्या जीवावर उठण्यात पण अभिनं असं कोणाचं काय बिघडवलंय? सीसीटीव्ही फुटेज बघितल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाहीये. बरोबर. चल, ते आपण बघूयात. कुठे जायचं? इथे चल.